महेश। महेश वीज अंगी लखलखे जाच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते जाच्या तो मर्द मराठा, भीमरूपी महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा, माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा। हमारे साथ है लाइट इन लाइफ के फाउंडर प्रेसिडेंट शकील साहब, आइए इनसे बात करते हैं। अस्सलाम वालेकुम। हमने ये जो भी इतना बड़ा कार्यक्रम लिया है, हमारी आतिफ दफ़ेदार साहब की नेतृत्व में और उनके मार्गदर्शन से हमने यहाँ तक के पहुँचा है कि ताकि हम मराठा समाज के लोगों को इस्तकबाल कर सके, लोगों का इस्तकबाल कर सके, उनकी खिदमत कर सके और उनके साथ हम कंधा से कंधा मिला के इस न्याय की लड़ाई में हम उनके साथ मैदान में उतरे। जो हमने हमारी ताकत थी, जितनी हमारी हैसियत थी, हमने उतना किया। जो पानी बाटप और समोसा और बिस्किट हमने सुबह से यहाँ बांटने का प्रोग्राम किया और अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हमको भी आप मराठा समुदाय के लोगों से बहुत अच्छा कॉर्पोरेशन मिला हमको और उन लोगों ने बहुत मोहब्बत किए। हमारी कम से कम नहीं तो भी 50,000 लोगों ने तो हमारी फ़ोटोज़ वीडियोज़ लेके गए हैं और हमारे को मुबारकबादी दी कि आपने बहुत अच्छा काम किया। और हम चाहते हैं कि सारे, ये कोई हिंदू मुस्लिम मराठा और कोई समाज के लिए नहीं है, ये इंसानियत के लिए एक मैसेज है कि हम सब एक दूसरे को कंधे से कंधा मिला के चले और हम आगे बढ़े। और ये सरकार से जो भी हमारे साथ न्याय हो रहा है उसके लिए हमारी हक़ की लड़ाई में हम सबको एक दूसरे का साथ देना चाहिए। जज़ाकल्लाहु खैर। शुक्रिया सर। मैं अध्यक्ष छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड थाना जिला अमजद बरकाती। आज जो मराठाओं को, जो तमाम मुसलमानों का, पूरे महाराष्ट्र से नहीं, मैं बोलता हूँ पूरे हिंदुस्तान से पाठिंबा है। यहाँ तक कि हमने बलूचिस्तान में भी उर्दू में बैनर्स बना के भेजे हैं जो यहाँ के मतलब वहाँ पर लोग हैं। तो यहाँ पर आज देखने में आया है कि मामला के 130 आमदार मराठा के होते हुए आज मराठाओं को रोड पे आना पड़ा। तो ये किस तरह की मतलब ये है? तो मतलब आप चुन करके मराठा सेवा संघ हमारी जो ब्रिगेड है इनमें से आप जाते हो, लेकिन आप जब आपके असेंबली में जाते हो तो यहाँ इनकी कोई आवाज़ नहीं होती। अगर इनके हक़ में बात होती तो इनको आज रास्ते पे उतरना ही नहीं पड़ता। चाहे वो फिर शेतकरी का मामला हो या फिर आरक्षण का मामला हो, फिर जो कोपरडी में जो बच्ची से बलात्कार हुआ और उसकी जो हत्या हुई, या मैं ये भी बोलना चाहूँगा मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से, क्या वो हम सिर्फ एक लड़की के लिए बात नहीं कर रहे हैं। हमारी भी जो बहन जो बिजनौर ट्रेन में सफ़र कर रही थी रोज़े की हालत में, जिसके साथ बलात्कार हुआ, उसके गुनहगार को भी फांसी दो और ये भी जो अंदर बैठे हैं गुनाहगार इनको भी फांसी दो। और जो इनका हक़ है भाई, आरक्षण तो मांग रहे हैं ना, तुमसे कोई सत्ता थोड़ी मांग रहे हैं। इतने सालों में आपने दिया क्या है? 70 सालों में आज निकले हैं अल्हम्दुलिल्लाह एक मुक्त मोर्चे के नाते। और मैं गुजारिश करता हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा वाले जितने मुसलमान होंगे, और होना ही चाहिए, क्योंकि ऐसा कभी भी उनने धर्म विरुद्ध कोई जंग नहीं की मुसलमानों से, या कभी कोई मामला ऐसा हुआ नहीं। 35 पे के 17 बॉडीगार्ड आमिस हो, तो ठीक है ना, ये हमारा इतिहास है। लेकिन कुछ लोगों ने, सियासत फ़िरका परस्तों ने इसको हमको डिवाइड करके रखा, बांट के रखा। तो सिर्फ उनका दिन धर्म सत्ता और पैसा है, उसके आगे कुछ नहीं है। उनके आगे कुछ नहीं दिखने वाले गरीब जो भी है, इनसे देश चलता है। ये इसमें से कुछ हमारे अन्नदाता है जो शेतकरी है। तो आज ये लोग का फांसी लेके मरने का मामला या वो बच्ची का बलात्कार करके मारने का मामला, तो ये चलेगा जब तक आप देखिए लाखों की गाड़ी और हज़ारों की खादी में घूमने वाला लीडर नहीं होता। लीडर वो होता है जो जनता के बीच में जाके समस्याओं को समझे, और ऐसा लीडर आज तक एक भी इस ग्राउंड लेवल पे आया नहीं है। तो हम इस फडणवीस सरकार का भी भरपूर निषेध करते हैं। और मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के तरफे तमाम मराठा बांधवों का हमारा सपोर्ट है। और हमारा दीन सिखाता है कि खाली मराठाओं को क्यों, जो भी मजलूम है उसको आप उठ करके, वो आपको आवाज़ नहीं दे के मेरी मदद के लिए आओ, लेकिन फिर भी आपका काम है, दीन ने सिखाया, इस्लाम ने सिखाया, अल्लाह के नबी की हदीस है कि आप उठ करके उसके लिए मदद करना चाहिए। तो आज अगर किसी बच्ची पे बलात्कार का मामला है तो उसके लिए भी खड़े हैं। लेकिन मैं तमाम मराठा भाई से भी गुजारिश करना चाहता हूं कि हमारी भी एक मुसलमान बहन का बलात्कार हुआ, उसके आरोपी को छोड़ दिया गया। एक जुनैद जो 3 दिन पहले उस हाफिज़ जुनैद को मारा गया, उसको भी आज 30 दिन में बेल हो गई, जबकि 324 की बेल भी 30 दिन में नहीं होती। तो आज ये जातिवादी सिर्फ भाई तुम्हारे साथ नहीं, हमारे साथ भी है। हम एक ही थाली के चट्टे पट्टे एक जले भुने जैसे हो गए मामला। तो आज हमको मराठा प्लेटफॉर्म के माध्यम से एकता का प्रतीक बताना पड़ेगा, अखंडता हिंदुस्तान का हमको ये बताना पड़ेगा, तब तो जाके हमें 4 टके लोगों को सबक सिखा पाएंगे
है। और अगर अभी सीधे से आरक्षण नहीं मिलता, सीधे से अगर बलात्कारियों के अगर फांसी नहीं मिलती, फिर हमको पता है कि क्या करना है, फिर हम अपने हिसाब से करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की। हमारे साथ है लाइट इन लाइफ के उपाध्यक्ष अजित निर्भवने, आइए उनसे बात करते हैं हम। जय जिजाऊ जय शिवराय। लाईफ इन लाईट ही संस्था के माध्यम से मैं उपाध्यक्ष या पदावर मी इथे काम करत आहे। गेली 10 वर्ष शकीलभाई पटनी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या लाईफ इन लाईट या संस्थेने 10 वर्षापासून नेहमीच जातीय तेढ जिथे होते तिथे आमची संस्था पहिल्यांदा पोचते आणि जातीय तेढ कशी कमी करावी, लोकांमध्ये मैत्रीभाव कसा जपावा, ह्याबद्दल आमची संस्था शकीलभाईंच्या अध्यक्षतेखाली नेहमी काम करत असते। 57 वेळा मराठा बांधवांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढूनही या सरकारचं डोकं ठिकाणावर आलं नव्हतं। त्यामुळे आज हा निर्वाणीचा इकडचा मुंबईचा मोर्चा या मराठा बांधवांनी पुकारला होता। त्यांच्या मागण्या होत्या कोपर्डीमध्ये, ॲक्च्युली कोपर्डीमध्ये जी अल्पवयीन मुलगी होती तिच्यावर जो बलात्कार झाला, तिची निर्गुण हत्या झाली। इथे मला एक सांगावंसं वाटतं की बलात्कार करणाऱ्याला कधी जात नसते। बलात्कार हा विकृत स्वरूपाचा गुन्हेगारच असतो। काही मी स्वतः मागासवर्गीय समाजातून बिलॉंग करतो, तर त्यामुळे मला देखील माहिती आहे काही आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला मराठा आणि मागासवर्गीयांमध्ये। पण काय की आजच्या घडीला मागासवर्गीयांमध्ये जे शिक्षित आहेत त्यांनी लगेच ते समजलं आणि त्याच ठिकाणी जसं प्रकाश आंबेडकरांनी लगेच सांगितलेलं रिॲक्शन देऊ नका, त्यांची मागणी ही परफेक्ट आहे। जी मागणी करतात मराठा आंदोलनाचे मराठा बांधव ती परफेक्ट आहे। त्यामुळे ते आणि कसं आहे प्रत्येक याच्यामध्ये आता तुम्हाला देखील माहिती आहे मराठ्यांमध्ये पण तुमचे मराठातले पण धक्कड नेते होते, खूप टॉप लेवलचे नेते होते। पण याच्या अगोदर सरकारमध्ये असून कृषी मंत्री असून कुठल्या पदावर असून याच्या अगोदर तुमच्या आरक्षणाला कधीच वाचा फुटली नव्हती। आणि पहिली गोष्ट की आरक्षणामध्ये मागासवर्गीय आरक्षण खातो ही सगळ्यात मोठी गैरसमजूत तुमच्याकडे आहे। कारण मागासवर्गीयाला पूर्ण टोटल आरक्षणामध्ये फक्त 3% आरक्षण आहे, बाकीचं 27% आरक्षण हे ओबीसी समाज घेऊन जातो। हे तुम्ही हवं तर अभ्यास करून बघा। कारण दरवेळी काय होतं माहिती आहे का, काही आपला आरक्षणाचा मुद्दा निघाला की त्याच्यामध्ये मागासवर्गीय आणि मराठा ही खोलीत लावून द्यायचं काम राजकारणी करतात। तर त्यामुळे कसं आहे की माझी पण हीच मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जर त्या बलात्कारी मुलीला, दुर्दैवी मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा। कारण त्यामुळे असं होईल की फक्त मराठा समाजाचाच मुली सुरक्षित नाही होणार आहेत त्या कोर्टामध्ये त्यांना निकाल लागल्यावर। याच्यामुळे फायदा हा होईल की इतरही समाजाच्या, जसं मुस्लिम झाले, आमची मागासवर्गीय झाले, कुठल्याही समाजाच्या मुलीवर वाकडी नजर करून बघण्याची ताकद कुठल्याही विकृत स्वरूपाच्या गुन्हेगाराला होणार नाही। तर माझी कळकळीची विनंती आणि खूप मी आभार मानतो मराठी बांधवांचे की त्यांनी आरक्षण कोपर्डी बलात्कार फास्ट ट्रॅकमध्ये न्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, ही खूप चांगली मागणी त्यांनी केलेली आहे। फक्त एवढं म्हणणं आमचं लाईफ इन लाईट या माध्यमातून माझे अध्यक्ष शकीलभाई पटनी आणि मी आणि आमची संपूर्ण कोर टीम की कोणीही काहीही प्रसंग झाला आणि कोणी आपल्या जातीपातीमध्ये विस्तव टाकायचा प्रयत्न केला तर त्यावेळी कृपया सारासार विचार करून सगळ्यांनी मैत्रीभाव जपला पाहिजे। आणि खरोखरच आवडला आम्हाला मराठी बांधव एवढ्या, आणि याची दखल घेतलीच असणार सरकारने, मुख्यमंत्री आलेच असतील मेमोरेंडम घ्यायला असं मला वाटतं। बस एवढं मी माझे मत मांडून धन्यवाद साहेब। मराठा क्रांती मूक मोर्चा तर हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण हे केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे। तर महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून 25 ते 30 लाख मराठा मुंबईमध्ये आरक्षणासाठी जमलेले आहेत। आणि कोपर्डीचं जे प्रकरण आहे, कोपर्डीच्या प्रकरणामध्ये जे अन्याय झालेला होता ज्या श्रद्धा नावाच्या मुलीवर, तर ती जी केस आहे ती तत्काळ लवकरात लवकर चालवावी व लवकरात लवकर त्या नराधमांना फाशी द्यावी, ह्यासाठी हे मोर्चाचं आयोजन आहे। आणि काही मराठा समाजात आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज आता मागासलेला राहिलेला आहे। तर हा समाजाचं परिवर्तन व्हावं यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद साहेब। जय। माझं नाव औदुंबर मोटे, मी सोलापूर जिल्ह्यामधून आलो आहे। आरक्षणाबरोबर आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत। आरक्षण तर मिळालंच पाहिजे, ते काय ते आमच्या हक्काचं आहे। त्याचबरोबर आमचा जवळजवळ आपला देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि जो काय शेतकरी माल पिकवतो आणि त्या मालाला पिकवल्यानंतर त्याला बाजारभाव व्यवस्थित भेटत नाही, तो बाजारभाव मिळण्यासाठी आम्हाला स्वामीनाथन आयोगाची जी स्थापन केलं आहे त्याच्या शिफारशी लागू कराव्या। त्याचबरोबर आमची दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचं संपूर्ण कुठल्याही निकष न ठेवता त्याला आता जवळजवळ 4 महिने झालं झुलवत ठेवलं जातं शेतकऱ्यांना। तेही मागणी आमचं कुठलेही निकष न ठेवता शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे। त्याचबरोबर मी मुस्लिम समाज
त्याचबरोबर विविध जाती धर्माचे लोक आणि त्याचबरोबर आमचं हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही धर्माविरुद्ध नाही. आम्हाला कुणाचंही घ्यायचं नाही. आम्ही कुणाला आरक्षण देऊ नका असं म्हणत नाही. त्यांचं त्यांना द्या, पण जे आमचं आहे ते आमचंही द्या. आमच्यात बी आर्थिक मागासलेले बरेचसे लोक आहेत ज्याच्या घरात खायला नाही, त्या लोकांनासुद्धा आरक्षण आहेत. थोडेफार आमचे 4-5% लोक आहेत, पण त्यांना वगळून द्या, चालतं आहे आम्हाला. पण जे आर्थिक मागासलेले आहेत त्यांनाच खरंच गरज आहे, त्यांना आरक्षण तुम्ही देणं ही आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद सर. तुमचं मीडियाचं अगोदर स्वागत करतो, कारण एवढा मोठा महामोर्चा, आशिया खंडातील सगळ्यात मोठा हा महामोर्चा असणार आहे. मराठा क्रांती मोर्चा अतिशय सुंदर नियोजन आणि एकदम कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याची सर्व काळजी घेतलेली आहे. मी राजधानी सातारा इथून आलेलो आहे आणि भरपूर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधव एकवट झालेले आहेत. आणि आम्ही सगळे येत असताना मोर्चाला जे मुस्लिम काउन्सिल आहे, बोर्ड आहे, यांच्या माध्यमातून सकाळपासून पाणी द्यायचं काम, इथं बिस्किट देण्याचं काम, त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर आम्हाला लोकांना मदत केलेली आहे. त्यांनीसुद्धा या मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचण निर्माण होणार म्हणून त्यांचे स्वयंसेवकसुद्धा आमच्या इथे कार्यरत राहिलेले आहेत. आणि त्यांनी सुंदर असं नियोजन करून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज लागेल त्या त्या ठिकाणी त्यांच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, बिस्किटची व्यवस्था त्यांनी अतिशय सुंदर आणि केलेली आहे. खूपच सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि हिंदू मुसलमान कधीही असे अलग झालेले नाहीत. त्यांना काय मिळू नये किंवा आम्हाला काय मिळू नये म्हणून असं त्यांनी कधीच वागणूक दिलेली नाही. परंतु काही लोक राजकीय द्वेषापाठी फक्त हिंदू मुस्लिममध्ये भांडण लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. परंतु त्याला हा तर सगळा जमाव पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याला काय उत्तर आहे. आणि हे लोकांचं एवढं काम पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात मिळायचे आलं पाहिजे की हिंदू मुस्लिम कधीही अलग झालेले नाहीत किंवा त्यांनी कधीही भांडणं वगैरे करण्याच्या मार्गात आलेले नाहीत. त्यांनी एकसारखे आणि चांगल्या आनंदाने एकत्र राहायचं, नांदायचं काम केलेलं आहे. परंतु काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त ही गटबाजी करत असतात.